माननीय महापौर, माननीय उपमहापौर, आयुक्त, सभागृह, सर्व सदस्य, पत्रकार, पावसाळा सुरू झाला की आरोग्याविषयी काही गोष्टी प्रामुख्याने समोर येतात. नवी मुंबईचं आरोग्य आज अशी परिस्थिती आहे की आईलीच्या जीवावर बायलीचा उद्धार असा प्रकार या नवी मुंबई आरोग्यामध्ये चाललेला आहे. आम्ही एवढे सभागृहामध्ये 111 नगरसेवक आहोत, पण प्रत्येकाला वाटते की जसं आम्ही प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये फोन करतो तेव्हा आम्हाला माहिती असते की हा डॉक्टर आहे, या डॉक्टरशी बोलल्यावर हे काम होईल, ते काम होईल. आम्ही असं प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये सर्व डॉक्टरांशी बोलताना आम्हाला आणि पटकन सुविधासुद्धा तिथे अवेलेबल होते. नवी मुंबई महानगरपालिका आज आपली 25-30 वर्षापासून नवी मुंबई महानगरपालिकेचा हा कारभारामध्ये आज कुठल्या डॉक्टरला, कुठल्या हॉस्पिटलला, वाशीच्या हॉस्पिटलला फोन करा की कोण डॉक्टर असतं काही समजत नाही. आमचा जरी रात्री 12 वाजता फोन केला तरी त्या ठिकाणी जो कोणी डॉक्टर असतो हे मला माहिती नाही, त्याला माहिती, त्याला माहिती नाही, मला माहिती. एखादा पेशंट आला की पेशंटचं आपल्या हाताने काय महानगरपालिकेमध्ये काय होणार नसेल तर मग साईनला पाठवा, जेजेला पाठवा, ही परिस्थिती. एखादा पेशंट आपल्याकडे आला की त्याचा पाय तुटला असेल, हात तुटला असेल, तर मग त्याला डॉक्टरना सांगायला लागतं की मी 2 दिवसांनी डॉक्टर अवेलेबल करतो, 3 दिवसांनी डॉक्टर अवेलेबल करतो आणि त्याचं ऑपरेशन करतो. आपली एवढी मोठी महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या माध्यमातून आपण जर प्रत्येक गोष्टीचा जर विचार करायला गेला तर आयुक्त साहेब, वाशी रुग्णालयामध्ये डॉक्टर, नर्सिंग स्टाफ, औषध साठा, ICUची सुविधा, आपत्कालीन सेवा, प्रसूती विभाग, वैद्यकीय उपकरणाची सद्य परिस्थिती. मला माहित नाही, आपण एवढ्या वर्षभराचा आपण कारभार करतोय, चालवतोय. आमची आरोग्य कमिटी सुद्धा त्याच्याबरोबरीने काम करते की आजपर्यंत ह्याचा ऑडिट, सर्व गोष्टीचा ऑडिट कधी या महापालिकेच्या पटलावरती आलाय असं मला कधीच ध्यानात आलेलं नाही. कारण काही गोष्टी असं असतात की ज्या वेळेस काही गोष्टी उद्भवतात त्यावेळेस रुग्णालयाच्या, महानगर रुग्णालयाच्यावरती स्वतंत्र वैद्यकीय प्रशासकीय ऑडिट करावे पाहिजे आणि केलं पाहिजे. आणि इथं कोण कोणाला उत्तर देणार हे पण मत होतं. आम्ही त्या दिवशी मी आरोग्य समितीचे आम्ही डॉक्टर होतं, मी होतं, कोण तिथे कोण उत्तर द्यायला सुद्धा कोण बांधील की नाही. म्हणजे चाललंय काय? जी आरोग्य सुविधा, जो मेन कणा या नवी मुंबई महानगरपालिकेचा नागरिकांचा आहे, त्या नागरिकांना ज्या सुविधा देणाऱ्या ज्या गोष्टी आहेत त्या ठिकाणी जर ही परिस्थिती असेल. आता त्या दिवशी आम्ही आरोग्य सभापतींना विचारलं, बाबा सभापती काय, सभापती एकच कोणीतरी आमच्या समोर बसलेलं होतं, ते पण बोलतो मला माहित नाही, मला माहित नाही, मला माहित नाही. म्हणजे देवावरती सोडून दिलंय आपण. एवढा मोठा बजेट आहे त्याचा, आणि मग ज्या गोष्टीसाठी आपण हे करायला, आता नवीन आता एक वेगळा विषय आला. मला त्या विषयावरती जास्त बोलायचं नाही. तुम्ही बोलता झाले, मोर्चे झाले, त्याच्यावरती हे झाले, सर्वांनी हे केलं. ऐरोलीतील माता मृत्यू, नवजात बालक मृत्यू प्रकरण काय त्याच्यावर झालं, आपण एक सस्पेंड केला, विषय संपला. संपत नाही विषय तो. त्याच्याकडे बोट आपल्याकडे येतात. पहिला बोलत होतो आम्ही प्रशासन आहे, प्रशासक आहे, पण आता आमची बॉडी आहे. महापौर बसलाय तिथं, उपमहापौर बसले तिथं, सभागृह नेता आहे, विरोधी पक्ष नेता आहे. लोक बोलताना बोलतात. आजकाल तर मीडियावरती लगेच 4-4 फोटो टाकून तर
हे करतात, कुठं गेले? ही परिस्थिती आहे. मी सांगायचे ते म्हणजे मी मागचा अहवाल देतो. मी आता 26चा अहवाल नाही आणला तिथं तुमच्यासोबत. मागचा अहवाल तुम्हाला देतो. माता आणि मृत्यूची संख्या 13 जण आपल्या इथं 23-24ला 13 जणांचा मृत्यू झालाय. 24-25ला 5 जणांचा मृत्यू झालाय. बालमृत्यूंची संख्या किती आहे माहिती आहे तुम्हाला? आयुक्त साहेब, मी आता विचारलं माझ्या आयुक्त साहेब सांगा बालमृत्यूची संख्या किती आहे मागच्या वर्षीची आणि या वर्षीची? नाही सांगता येणार. मागच्या वर्षीची 23-24ची बालमृत्यूची संख्या 150 आहे. कुठे आपण कुठे आहे? पालघरच्या त्या याच्यामध्ये तर नाही ना आपण. बालमृत्यूची संख्या कुठे होते बालमृत्यूची संख्या? पालघर वगैरे आदिवासी या भागामध्ये होते. 23-24ची संख्या 150 आहे. ही आपल्या आरोग्य विभागाकडनं घेतलेली माहिती आहे. आरोग्य विभागानं घेतलेली माहिती आहे. चालेल, 23-24ला 150 झालं मी समजू शकतो. त्याच्यावरती उपाय काय? लगेच आलं 24-25. 24-25ला किती बाल मृत्यूची संख्या आहे? 121. कुठे आहे आम्ही? अवॉर्ड घेतोय आम्ही. 1 नंबर अवॉर्ड, 2 नंबर अवॉर्ड, चांगले मेडल मिळतात आम्हाला. आम्ही झोपडपट्टीत काम करतो, आम्हाला माहित आहे काय परिस्थिती असते सर्वसामान्य जनतेची. हे हॉस्पिटल आपण बजेट करतो, हे सर्वसामान्य जनतेसाठी आपण केलेलं हे संपूर्ण हे आहे. याच्यामध्ये बालमृत्यू प्रकरणामध्ये आपण आरोग्य गंभीर प्रश्न निर्माण झालाय. चुकीचा डोस येतो, उपचाराचे ते विलंब होते, तज्ञ डॉक्टरांची उपलब्धता नसते, प्रोटोकॉलचं पालन होत नाही. याची पण चौकशी आवश्यकता आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीवी1 इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलिए।